हिंगोली जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्र आणि अवैध धंदे विरोधामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मोठी कारवाई केली असून अवैधरित्या गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या इसमास ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हिंगोली जिल्ह्यात अवैध शस्त्र अवैध धंदे यांच्या विरोधात कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांना दिले होते। यावरून दिनांक 23 जानेवारी रोजी दीपक दुधाटे याच्याजवळ बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल असून तो सध्या राहत्या घरी आहे अशी माहिती पोलिसांना मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक तात्काळ या ठिकाणी हजर होऊन दीपक दुधाटे याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगत असल्याचे कबूल करून एक लोखंडी गावठी पिस्टल बॅरल आणि ट्रिगर युक्त किंमत 25,000 रुपयांचे काढून दिले असून या इसमास ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यानंतर देखील अवैध हत्यार बाळगणाऱ्यांविरुद्ध तीव्र मोहीम सुरू करून कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे। ही कार्यवाही पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक विकास पाटील, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम केवारे, पोलीस अंमलदार राजू ठाकूर, नितीन गोरे, आकाश टापरे, आझम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, प्रशांत वाघमारे यांनी केले आहे। एनटीव्ही न्यूज मराठी, हिंगोली।